शरद पवारांनी आपल्या पवार कुटुंबियांच्या वतीनं अजित पवार यांच्या निधनाच्या निमित्तानं बारामतीकरांनी केलेलं सांत्वन स्वीकारलं आणि या प्रसंगी सुनेत्रा पवार, जय तसंच पार्थ पवार आणि इतरही अनेक पवार कुटुंबीय हजर होते। आमचे सहकारी नवनाथ बोरकर या निमित्तानं आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय। नवनाथ, आपण या संपूर्ण घटना प्रसंगी हजर होतात। ही सगळी सांत्वनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये काही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय का? प्रसाद सर, खऱ्या अर्थाने गेली 3 दिवसापासून या सहयोग निवासस्थानी जे आहे ते राज्यभरातून कार्यकर्ते जे आहेत ते दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी येत आहेत। खऱ्या अर्थाने आज शरद पवार देखील या ठिकाणी सहयोग निवासस्थानी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने आज देखील राज्यभरातून कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खऱ्या अर्थाने 5 ते 8 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ दिलेली होती आणि यानंतर आता ज्यावेळेस कार्यकर्त्यांची गर्दी संपेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने शरद पवार आणि सुनेत्रा पवार, त्याचबरोबर रोहित पवार असतील किंवा जय पवार, पार्थ पवार यांच्यामध्ये बैठक होती का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। कारण खऱ्या अर्थाने विलिनीकरणाचा मुद्दा जो आहे तो चर्चेला जात आहे। यामुळे या अनुषंगाने शरद पवार या सहयोग निवासस्थानी दाखल झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आता या सांत्वनपर भेटीनंतर आता पवार फॅमिलीची कुटुंबाची बैठक होते का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद नवनाथ, आपण तपशिलाकडे लक्ष ठेवा, आपण परत एकदा संपर्क करू।